नवरात्र नवरात्र आले की सर्वांचा मूड अतिशय उत्साही असतो आणि नवरात्रीमध्ये अनेक लोक हे 9 दिवसाचा उपवास करतात. पण त्यावेळेस लोकांचं वजन कमी होण्याऐवजी त्यांचं वजन वाढतं. मित्रांनो, हे का होतं? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणत्या चुका करतात आणि तुम्हाला त्याबद्दल मी डाएट सांगणार आहे की तुम्ही 9 दिवस कोणत्या पद्धतीचा डाएट केला पाहिजे आणि तुम्ही कोणत्या चुका करत आहात त्यामुळे तुमचं वजन नवरात्रमध्ये उपवास करूनही वाढत आहे. सो मी गौतम पाटोडे तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपण आजचे व्हिडिओ लगेच सुरू करूया. मित्रांनो, एक आपण सामान्य चूक करतो. ती चूक म्हणजे आपण उपवासाच्या नावाखाली साबुदाणे वडे, तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, जे बाहेरून आपण जे मार्केटहून आणतो पॅकिंग पदार्थ ते खातो. त्यामुळे आपलं वजन कमी होण्याऐवजी वाढायला लागतं. सो मित्रांनो, काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अतिशय शुद्ध आणि सात्विक पद्धतीने तुम्ही वजन कमी करू शकणार आणि त्या 9 दिवसामध्ये तुमची एनर्जी ही चांगली राहील आणि तुम्हाला हलकं सुद्धा वाटेल. उपवासाचा उद्दिष्ट काय असतो? आपल्या शरीराला डिटॉक्स करणं हा त्याचा उद्दिष्ट असतो. आपल्या शरीराला हलकं करणं, आपल्या बॉडीमध्ये असलेले जे फॅट आहे तो उपवास केल्याने कमी होतो आणि आपलं शरीर शुद्ध आणि हलकं होण्यास मदत होते. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपलं शरीर शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने कमी होण्यास मदत होते. तर मित्रांनो, सर्वात पहिले लक्षात ठेवा की आपण काय खाल्लं नाही पाहिजे. तर लक्षात ठेवा, तळलेले पदार्थ, त्याच्यामध्ये साबुदाणे वडे जे आपण तळून खातो ते खाऊ नका. आपल्याला खायला खूप मजा येते, खाल्लं की आपल्याला भारी वाटतं की यार ह्याला उपवास नाही म्हणत मित्रांनो. ओके. दुसरं पण आहे गोड पदार्थ जे आपण बाहेरून आणतो, मिठाई किंवा पॅकिंगचे जे पदार्थ असतात ते खाणं टाळा. तर काय खाल्लं पाहिजे? तर राजगिराचे लाडू हे खाल्ल्याने काय होतं की आपल्या शरीराला कॅल्शियम भेटतं. त्यानंतर फळं खा. फळं खाल्ल्याने काय होतं की आपल्याला एनर्जी भेटते. ओके. त्यानंतर ते ज्यूसही घेऊ शकतो, त्यामुळे आपल्याला एनर्जी भेटते आणि आपलं शरीर हे मधून पचनक्रिया करण्यासाठी चांगलं असतं. त्यानंतर आपण दही किंवा ताक घ्या, ते तर बेस्ट आहे. ते सुद्धा तुमच्या डाएटमध्ये तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर बदाम, अक्रोड यासारखे नट्स तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ऍड करू शकतात मित्रांनो. तुम्हाला मी थोडक्यात तुम्ही कोणत्या पद्धतीने डाएट करू शकतात हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला डाएट सांगणार आहे की तुम्ही कोणता डाएट पूर्ण दिवस मध्ये फॉलो करू शकता. तर चला सुरू करूया डाएट. तर डाएट मध्ये कसं आहे मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही सकाळी लवकर 6 किंवा 7च्या दरम्यान उठतात. तुमचा जो टाइम असेल त्या टायमात लवकर उठल्यावर सकाळी उठून कोमट पाणी घ्या. कोमट पाण्यामध्ये तुम्ही लिंबूचा रस टाकू शकता, तो तुम्ही घेऊ शकता. त्यासोबत तुम्ही रात्रभर भिजवलेले बदाम तुम्ही सकाळी खाऊ शकता. ते खाल्ल्याने तुम्हाला एनर्जी भेटेल. त्यानंतर 9:30 ते 11च्या दरम्यान तुम्ही फळ खाऊ शकतात. फळं खाऊ शकतात किंवा त्याचा ज्यूस पिऊ शकतात. त्याने तुम्हाला एक एनर्जी भेटेल. दुपारी तुमचा जो टायमिंग असेल 1 किंवा 2च्या दरम्यान या टायमामध्ये तुम्ही फळं घ्या परत. त्यानंतर रताळ किंवा फळ आहे, फळांना कापून तुम्ही त्याला एक चांगल्या पद्धतीने मिक्स करा आणि ते तुम्ही खाऊ शकतात. त्याच्याने तुमचं शरीर हे हलकं तर राहील, पण तुम्हाला दिवसभर एक तुम्हाला चांगली एनर्जी भेटेल. तर मित्रांनो, रात्रीचं जेवण आहे ते हलकं करा. ओके. रात्रीचं जेवण आहे ते हलकं करण्याचा प्रयत्न करा. ओके. त्यामध्ये तुम्ही दही घेऊ शकता. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तळलेले पॅकिंगचे पदार्थ टाळा आणि नैसर्गिक आणि आरोग्यदायी पदार्थ तुमच्या डाएट मध्ये ऍड करा. मित्रांनो, तुम्ही नवरात्र तर खूप चांगल्या पद्धतीने करणार आहात, त्यासोबत तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. हेच या व्हिडिओचा माझा उद्दिष्ट होता. तो मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जेही तुमचे मित्र आहेत, जे महिला मंडळी आहेत जे उपवास करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशीच नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.